आयोजकांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळाच आनंद आहे आणि समोर बसलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक विद्यार्थ्यांविषयीचा, आपल्या मुलांविषयीचा एक वेगळा आनंद दिसतोय. परंतु तरी सुद्धा मी आपल्यामध्ये हे तुमचे 5 मिनिट घेणारच आहे आणि नक्कीच आपण माझी जवळा बाजारला उत्तुंगते फाउंडेशन म्हणून संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत आपण पूर्ण महाराष्ट्रभर एक विज्ञान चळवळ राबवतोय. मला शास्त्रज्ञ व्हायचे चळवळ. मग या चळवळीच्या माध्यमातून उद्देश हाच आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी सुद्धा भविष्यामध्ये शास्त्रज्ञ होण्याची स्वप्न बघावी. या उद्देशाने आपण दरवर्षी आपल्या संस्थेमार्फत 60 विद्यार्थ्यांना इस्रोला अभ्यास सहलीसाठी मोफत दिलं जातं. मग उद्देश हा होता की आतापासून जर मुलांना अशा उच्च प्रकारच्या संस्था जर बघायला मिळाल्या तर भविष्यात मुलं तशी स्वप्न तरी बघतील की आपल्याला इथे सुद्धा करिअर करता येतं. नाहीतर ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्या गोष्टीचा आपण कधी विचारच करत नाही, बरोबर. तर त्यामुळे आणि नक्कीच या ज्ञानारंभ प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलचा जो आता स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये उद्देश हाच असतो की विद्यार्थ्यांना एक आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती जपली पाहिजे आणि ती संस्कृती जपून विद्यार्थ्यांचे जे कलागुण आहेत त्या कलागुणांना वाव मिळावी या उद्देशाने याचे आयोजन केलेलं असतं. मग फक्त शिक्षण, आता आपल्या सर्वांची जी मुले आहेत ती काही ज्ञान मिळवण्याची मोठी झालेली नाही आहे, तर त्यांना सध्या गरज कशाची आहे तर संस्कारांची जोड आहे. आणि ज्ञानाला जर संस्काराची जोड असेल तर नक्कीच ती शिक्षण मुलांना एक परिपक्व विद्यार्थी बनवत असतो आणि जिथे संस्कार नसतील तिथे विद्यार्थी भविष्यामध्ये एक चांगला माणूस म्हणून पुढे येत नाही. त्यामुळे या ज्ञानारंभ इंग्लिश स्कूलमध्ये एक संस्कार सुद्धा दिले जातात, ही एक नक्कीच चांगली गोष्ट आहे. मला सर भारत पाकिस्तान सीमेवरच्या जवानांपेक्षा सुद्धा त्या सकाळी उठून ज्या माता भगिनी टिफिनची जी तयारी करतात त्या मला श्रेष्ठ वाटतात. एवढी लगबग असते ना, असं वाटतं म्हणजे तो मुलगा उठवण्यापासून ते त्या मुलाची तयारी करण्यापासून मग त्याचे सॉक्स, बूट, त्याचे बॅग्स हे सगळं आवरून देण्यापर्यंत आणि मग ज्यावेळेस तो व्हॅनवाला असा दारा देतो ना, असं वाटतं तो रॉकेट सारखा दिसतो मला. आणि मग तो मुलगा पूर्ण तयारी झाली की मग माझा ॲस्ट्रॉनॉट रॉकेटमध्ये बसून जसं काय चंद्रावर जाण्याची तयारी करतोय, एवढी लगबग असते, बरोबर. पण तुम्हाला मला नक्की सांगा असं वाटेल की आपण जसं वागतो तशी आपली मुलं घडत असतात. म्हणजे आपण जसं वागतो, बोलतो त्याप्रमाणेच आपली मुलं घडत असतात. त्यामुळे आपण घरामध्ये ज्यावेळेस वागत असतो त्यावेळेस त्यांना आपल्याकडून काय मिळणार आहे, नक्कीच ते सर्व गोष्टी हे आपल्याकडूनच शिकत असतात. आणि काही गोष्टी शाळेत शिकत असतात परंतु जास्त वेळ हे आपल्याजवळ असतात. त्यामुळे आपण त्यांना संस्कार कसे द्यायचे, आता इथे बरेचसे आजी आजोबा बसलेले आहेत. तुम्ही मला सर्वांना एक विचारायचं आहे की आपण रोज आपल्या मुलांना विद्यापीठात देऊ शकतो का? नाही. परंतु ज्यांच्या घरी आजी आजोबा आहेत ना त्यांच्या घरीच विद्यापीठ आहे. कारण ते एवढ्या हळूहळू एवढे सुंदर त्यांना संस्कार देतात ना, म्हणजे ते संस्कार आजीबाईंच्या बटव्यासारखे असतात. एवढे सुंदर ते संस्कार दिले जातात. म्हणजे आजी आजोबा हे घराचं वैभवच आहे आणि ते घरामधलं चालतं बोलतं विचारांचं विद्यापीठ आहे. ते किती शिकलेले आहेत हा विषयच नसतो. त्यांचे पांढरे झालेले एक केस म्हणजे ही त्यांची PhD असते. त्यामुळे नक्कीच त्यांच्या घरामध्ये आजी आजोबा आहेत, त्यांच्या घरामध्ये मुलं नक्कीच एक संस्कारी मुलं समोर भविष्यात जन्माला येतात. मी नेहमी कुठेही गेलो की नेहमी पालकांना सांगत असतो की विज्ञान आणि तंत्रज्ञानाने भरपूर प्रगती केली आहे, परंतु आपल्याला आपल्या हातामध्ये संपूर्ण जग आहे म्हणजे मोबाईलच्या रूपाने, बरोबर. आपल्याला मोबाईलचे फायदे माहिती आहेत परंतु आपल्याला त्याचे नुकसान काय आहे हे आपल्याला कुणीच सांगितलं नाही, बरोबर. आता आई काय करते, थोडंसं मुलगा जर किरकिर करायला लागला, बरोबर, की त्याच्या हातामध्ये काय देते, मोबाईल देते. अगोदरची आई काय करत होती, खाऊ देत होती. आता आई काय करते, मोबाईल देते. म्हणून माझ्या संस्थेने काय केलं, एक सर्वे केला पुण्यामध्ये हॉटेलमध्ये
माझे सहकारी मी पाठवले होते आणि त्यांनी फक्त ऑब्झर्वेशन करून दिवसभराचं संध्याकाळी ते आले रिपोर्ट घेऊन. त्यातून एक गोष्ट लक्षात आली की जेवत असताना हॉटेलमध्ये काय करतो आपण, सर्वजण मोबाईलमध्ये व्यस्त असतात, जेवणाकडे कुणाचंही लक्ष नसतं. मग ते मुलं किरकिर करायला लागतात, जेवू देत नाही. मग आई काय म्हणते, हे घे मोबाईल, शांत बस. बरोबर. आपण काय केलं माहितीये, एका कल्पक बिंदूला मोबाईलच्या एका विशिष्ट ज्ञानामध्ये अडकून ठेवलं आणि ते तेवढ्या वेळापुरतं आपल्याशी न बोलणारं झालं. तुम्हाला माहितीये, लक्षात ठेवा, न बोलणारी बालकं ही भविष्यात घातक माणूस म्हणून जन्माला येतात. आता आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जर मुलाच्या हातामध्ये मोबाईल दिला की असं समजायचं आपण मुलाच्या हातामध्ये एक कॅन्सर होणारी वस्तू त्याच्या हातामध्ये देतो. मोबाईलमध्ये जे रेडिएशन्स असतात त्याच्यामुळे मुलांना कॅन्सरचा धोका असू शकतो. परंतु नक्कीच याचा वापर कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे हे सुद्धा लक्षात या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी घ्यायला हवं. आणि सर्वांना या कार्यक्रमासाठी सुद्धा आयोजकांचे मनपूर्वक असे आभार मानतो. मला इथे कार्यक्रमासाठी एक प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या कार्यक्रम बघण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.